Hello, good morning everyone. Today is our third video regarding an astrologer's day. Astrologer's day या लेसनला आपण सुरुवात केली आहे. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितले a brief information about astrologer. We have seen introductory part of this lesson. ह्या लेसनचा सुरुवातीचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण बघितला. How an astrologer opens his shop or business, how he is there. Then there is a situation about the town hall market. Town hall market मध्ये जिथं त्याचा सगळा व्यवसाय चालतो त्या टाउन हॉल मार्केट बद्दल सुद्धा व्यवस्थित अशी माहिती आपण बघितलेली आहे. वी हॅव सीन ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द टाउन हॉल मार्केट. नाउ सी वी हॅव सीन टू पार्ट ऑफ दिस लेसन. आपण या लेसनची दोन पार्ट बघितली. फर्स्ट पार्ट इज द डिस्क्रिप्शन ऑफ दॅट astrologer now, and in second part we have seen the description of the place where that all that things means astrologer used to do his things. Now today we are going to start the next part, that is a brief history, a brief past of that astrologers. The next thing that is given in the lesson मध्ये पुढे दिले बघा. He had left his village without any previous thought or plan. See, as I told you yesterday as well, कालही मी तुम्हाला सांगितलं होतं का तो अपघाताने ह्या प्रोफेशन मध्ये आलेला आहे. ही इज नॉट इंटेंडेड टू डू सो. तो तिथं असा हेतू पुरस्कार वगैरे आलेला नाही. ही हॅज नो स्टडीज रिगार्डिंग ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजीचा कुठलाही अभ्यास त्यांनी केलेला नाही. आला एक सोपं काम होतं म्हणून त्यांनी सुरुवात केली. Previous thought or plan. If he had continued there, he would have been carried of work of his forefathers. तिथं जर तो थांबला असता तर त्यांनी शेती आणि त्या शेतीशी निगडीत कामं त्यांनी सुरू ठेवली असते. He must have been living an ordinary life. जर तो त्याच्या खेड्यामध्येच थांबला असता तर त्याने त्याची ऑर्डिनरी लाईफ जीवन जगला असता. बट he is not living an ordinary life here. He became an astrologer and he has came almost 200 miles that we have seen. Tilling the land, living, marrying and ripening, everything. शेतकरी जे काम करतो तेच टिलिंग म्हणजे खोदणे, रायपनिंग म्हणजे सोंगणे आणि मॅरिंग तिथं त्याचं लग्न झालं असतं. आणि ही मस्ट हॅव बीन लिव्हिंग अँसेस्ट्रल होम, आणि घरगुती त्याचं कौटुंबिक जे घर होतं पिढी परंपरागत आलेलं त्या घरामध्येच त्यांनी त्याचं जीवन जगलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड रेस्ट till left behind couple of 100 miles. We have seen this yesterday. 200 मैल तो घरापासून दूर आलेला आहे. सर्व काही सोडून तो घरापासून 200 मैलापेक्षा जास्त अंतर घेऊन आलाय. देअर मस्ट बी सम इन्सिडन्स. तिथं काहीतरी नक्की काहीतरी घडलंय. जो घरून पळून आला म्हणतो आपण, हे रन अवे फ्रॉम होम विदाउट टेलिंग एनीवन. घरी कुणालाही सांगितलं नाही का मी चाललोय वगैरे. लेट अस सी व्हॉट वॉज द रिझन. He had working analysis of mankind's troubles. See, this is the second thing. A simple life and observation. See, तो ऍस्ट्रॉलॉजर जेव्हा झाला किंवा ऍस्ट्रॉलॉजरचं जो काम करतोय, ही हॅज वन क्वालिटी ऑफ ऑब्झर्वेशन. त्याच्याकडे एक सगळ्यात चांगला गुण येतो म्हणजे ऑब्झर्वेशनचा. सी, ही ऑब्झर्व द लाईफ. ही हॅज अंडरस्टूड द ह्युमन लाईफ. ही नो द कॉमन फॅक्टर इन ऑल द लाईफ. व्हॉट आर द कॉमन फॅक्टर्स इन ऑल द लाईफ? लेट मी टेल यू. The common factor of everybody life is that everybody believe that he is hard working. प्रत्येक जणाला असं वाटतं की मी खूप हार्ड वर्किंग आहे. Everybody believe that I am a victim of injustice. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय वगैरे झालेला आहे. आणि जेव्हा ऍस्ट्रॉलॉजर ह्या गोष्टी आपल्याला सांगतो आपल्याला असं वाटतं ही इज व्हेरी नॉलेजेबल. त्याला येतं बरं का, त्याला माहिती आहे सर्व. अशा प्रकारचा हा ऑब्झर्वेशन करतो. लेट अस सी व्हॉट इज. ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. He has observed, he has lived mankind's trouble. माणसाच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या अडचणी आहेत याचा त्याचा अभ्यास होता. ट्रबल्स अडचणी, मॅरेज लग्न, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. मनुष्याच्या जीवनामधल्या ह्या ठळक बातम्या, ठळक घडामोडी आहेत. फ्रेंड्स, मॅरेज, मनी, these are essential things and most of the people are not satisfied with all these things that they have. त्यांच्याकडे ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये ते कधी समाधानी राहत नाही. आणि त्याचं त्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन अतिशय सुंदर आहे.
and the analysis of human type. Long practices had sharpened his perception. He has got that perception skills now. आता त्याच्याकडे ते परसेप्शन स्किल तयार झाले. परसेप्शन म्हणजे आकलन. कुठल्याही व्यक्तीकडे बघून तो त्या व्यक्तीचं आकलन करू शकत होता. कॉमन गोष्टी, माणसाच्या ट्रबलच्या कॉमन गोष्टी सांगत असेल. अरे तुला आर्थिक अडचणी, कोणाला आर्थिक अडचण नसते? Yes or no? Everybody has an financial trouble. So somebody say you must be in financial trouble. Then the next the person in front of him will say yes. How he could know? Yes or no? This is what the common factor. हे common factor असतात आणि त्यावर ते चर्चा करतात. Long practices and sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. He charged 3 pies per question. 3 पैसे प्रत्येक क्वेश्चन साठी. दिस इज अ व्हेरी ओल्ड स्टोरी. लेट मी टेल यू. आता तुम्हाला 3 पैसे काय 5 पैसे सुद्धा बघितलेले नसतील बहुतेक. अँड त्यावेळेस त्यांनी एका प्रश्नासाठी चार्ज, बघा प्रश्न विचारताना मोजून विचारायचे, कारण एका प्रश्नाचे किती पैसे घेताय? 3 पैसे. क्वेश्चन. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ऍटलीस्ट 10 मिनिट्स. दिस इज ऑब्झर्वेशन स्किल. 10 मिनिट तो बोलत नव्हता. समोरच्या व्यक्तीचं तो ऐकूनच घेत होता. अवर ऍस्ट्रॉलॉजी व्हॉट ही गिव्स. जेव्हा एखादा व्यक्ती खूप वेळ बोलतो तर त्या बोलण्यातून त्याचं कॅरेक्टर कळतं आणि हा ऑब्झर्वेशन करून हा ऍस्ट्रॉलॉजर करत होता. त्याच्या त्या कस्टमरचं तो ऑब्झर्वेशन करायचा. वन्स ही अंडरस्टूड व्हॉट काइंड ऑफ अ नेचर अवर कस्टमर हॅव, आणि मग तो त्याला रिप्लाय करायचा. लेट अस सी हिज आयडिया विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन आन्सर अँड ऍडवाइसेस. आणि हे 10 मिनिटं बोलल्यानंतर त्याला भरपूर मटेरियल त्या व्यक्तीबद्दल मिळायचं. नेचर कसं आहे, हा बोलतो कसा, याच्या स्वभाव कसा आहे, याच्या जीवनात अडचणी कुठल्या कुठल्या आहे, हे सर्व तो ऑब्झर्व करत होता ऍस्ट्रॉलॉजी. When he told the person before him gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result of your efforts. See, आणि त्याचं एक वाक्य कायमच, आणि हे सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. मी तुम्हाला जरी म्हटलं तरी ते तुमच्यासाठी पण ऍप्लिकेबल आहे. काय का तुम्ही जेवढे कष्ट करता, द एफर्ट्स यू टूक, यू डोंट गेव द फ्रुट्स, यू डोंट गेट द फ्रुट्स. तुम्हाला तितकं फळ मिळत नाही. बघा तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला तुम्ही म्हटलं तुम्ही खूप अभ्यास करता पण मार्क्स मिळत नाही, यू विल गेट ऍग्री. हा सर बरोबर आहे, हा सर यू आर राईट, बिकॉज एव्हरीबडी थिंक इट. हे प्रत्येकाला कळत असते. शेतकऱ्याला म्हटलं अरे तू खूप कष्ट करतो पण तुला म्हणावं तसं फळ मिळत नाही. हो हो येस येस येस. कुणी म्हणेल का नाही मला कष्टापेक्षा जास्त मिळाल? नो बडी. दिस इज अ जनरल स्टेटमेंट. आणि हा पहिलं वाक्य त्याचं असायचं, आणि याने त्या कस्टमरचा त्याच्यावर विश्वास बसून जायचा. हा खरं बोलतो, ही इज करेक्ट. 9 out of 10 वेर डिस्पोज टू अग्री विथ हिम. 10 पैकी 9 लोक यावर विश्वास ठेवत असे. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? See, very important. नाहीतर घरामध्ये अशी एक महिला आहे जिच्याबद्दल तुझ्याबद्दल त्या व्यक्तीच्या महिलेच्या मनात राग आहे, ती तुझ्या बदला घेते. असे 1-2 सेंटेन्सेस वापरून तो समोरच्या व्यक्तीला प्रभावित करत असे. ही make an impact on the person in front of him, and once he get that impact, आणि एकदा का तो त्याच्यावर प्रभाव पडला का मग तो त्याला म्हणत असेल he is correct, yes he is correct. Or he gave an analysis of character. Most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? बघा. किंवा काही लोकांना ही रिप्लाइड, मोस्ट ऑफ द ट्रबल आर बिकॉज ऑफ युअर नेचर. तुझ्या स्वभावामुळे तुला काही खूप अडचणी आहेत. दिस इज जेन्युइन. प्रत्येक व्यक्तीला त्याचं फळ हे त्याच्या स्वभावानुसार मिळतं. जनरल स्टेटमेंट आहे. मग जर तुम्हाला अडचणी मिळत असतील तर हा तुमचा स्वभाव आहे, तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला अडचणी येतात. सेम थिंग इज हॅपनिंग. आणि हेच घडतंय आणि तो तेच सांगतोय. ऍस्ट्रॉलॉजर हा जनरल बोलतो. जनरल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात जे खरं घडलेलं आहे त्याबद्दलच तो बोलतोय. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and rough exterior. बघा, तो आतून खूप मयाळू आहे. इम्पेच्युअस म्हणजे खूप प्रेमळ आहे, आणि बाहेरून तू काय रफ कडक आहे. कोणाला असं म्हटलं ना तू बाहेरून खूप कडक आहे आणि आतून खूप मयाळू रे, कुणी पण म्हणले हो मी तसाच आहे. जनरल स्टेटमेंट बाय ऍस्ट्रॉलॉजर.
the endeared him to their hearts immediately, and even the mindset of love us to think that he has a forbidden exterior. आणि असं ऐकल्यानंतर प्रत्येक जो ऐकणारा असतो, जो भविष्य बघण्यासाठी आलेला असतो, तो लगेच ऍग्री होतो. येस यू आर राईट सर, येस यू आर राईट सर, एक्सेट्रा एक्सेट्रा. The nuts vendor blew out of his flare and rose to go home. This was the signal for the astrologer to bundle up too. बघा, आणि एक जेन्युअन आणि रोजची डेली रुटीन मधली घटना असते का एकदा का शेजारचा ग्राउंड नटवाला जो शेंगा विकतो त्याने आवरायला सुरुवात केली का तो सिग्नल असतो का आता तू तुझंही दुकान आवर. बट टुडे इज अ स्पेशल ऑकेजन. पण आज एक वेगळा प्रसंग त्याच्यासोबत घडतोय. दॅट इज द क्लायमॅक्स ऑफ अवर स्टोरी. ही जी शॉर्ट स्टोरी आहे ॲस्ट्रोलॉजर्स डे याचा क्लायमॅक्स आता ह्या इन्सिडेंट्स मध्ये आहे. Since it left him in a darkness except for a little shaft of the green light which strayed in from somewhere and touched the ground before him. त्याचं दुसरं कारण, ते दुकान आवरण्याचं दुसरं कारण हे होतं मुख्य करून का याच्या शॉपला स्वतःचा लाईट नव्हता. तो त्या ग्राउंडनटच्या लाईट मध्ये काम करायचा. ग्राउंडनट जे शॉप आहे, जे शेंगा विकणाऱ्याचा जो शॉप आहे, त्याने जो लाईट लावला असतो त्याच्या उजेडात याचं दुकान सुरू असायचं. आणि एकदा त्याने दुकान आवरलं का हाही त्याला दुकान आवरावंच लागायचं. He picked up his cowrie shell and paraphernalia and was putting them back. See, आणि paraphernalia म्हणजे एक छोट आर्टिकल, कागदाचे लिहिलेले छोटे छोटे कागद त्याच्यावर त्यांनी काहीतरी सिग्नल सायन्स मध्ये लिहिलेलं होतं ते तो आवरून ठेवत होता. Putting them back into the bag, when the green shaft of the light was bottled out, he looked up and saw a man standing before him. आणि तो तसंच एक दिवस त्याचं दुकान आवरत होता आणि समोर अचानक एक व्यक्ती येऊन उभा आहे. बघा, he looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said, "You took so care word. It will do you good to sit down for a while and chat with me." बघा, दिस इज व्हॉट हिज पॉलिसी. खूप थकलेला वाटतो, खूप गोंधळलेला वाटतो, माझ्यासोबत गप्पा मार बस. ऍस्ट्रोलॉजर्स, त्याला माहित नाही कोण आलंय. ही डोंट नो हू इज माय कस्टमर. दॅट कस्टमर इज रिलेटेड टू हिज हिस्ट्री. त्याच्या भूतकाळाशी संबंधित हा व्यक्ती आलेला असतो. आणि तो कोण असतो, लेट अस सी. The author grumbled some reply vaguely. The astrologer pressed his invitation, whereupon the author thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" आणि तो जो कस्टमर असतो तो म्हणतो, "तू ऍस्ट्रोलॉजर आहे, तू भविष्य बघतो. You call yourself an astrologer?" The astrologer left challenge and said, tickling the other's palm towards the green shaft of light, "Your is the nature. Oh, stop that." बघा, तो म्हणतो, "हो, आय एम एन ऍस्ट्रोलॉजर." आणि लगेच बोलायला सुरुवात करतो, हात घेतो. तुझा स्वभाव असा असेल सवयीनुसार. पण हा कस्टमर वेगळा आहे, हा त्याच्या झाडात फसण्याजोगा नाही. बघा तो काय म्हणतो, "ए, ते बंद कर आणि मी जे विचारतो ते तुम्हाला सांग." "Tell me, stop that," and other said, "Tell me something worthwhile." काहीतरी वेगळं, काहीतरी मौल्यवान, काहीतरी महत्वाचे जे प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये त्याच्याबद्दल तू सांग. माझा स्वभाव कसा आहे, आय नो माय नेचर. इफ यू वॉन्ट टू से समथिंग एल्स, माझ्या काहीतरी वेगळं तुम्हाला सांग. काय सांग? आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. आणि तू सांगतो फुकट सांगणार नाही, 3 आणे एका प्रश्नाची तुम्हाला मला द्यावे लागतील. अँड व्हॉट यू गेट ought to be good enough for your money. At this, the other withdrew his arm and took an anna and flung it on him, saying, "I have some question to ask. If I prove you are bluffing, you must return the anna to me with interest." बघा, दिस इज द चॅलेंज ना. तो त्याच्याकडे पैसे फेकतो, ऍस्ट्रोलॉजरकडे तो कस्टमर. तो त्याला म्हणतो, "If you want money, okay, I will give you the money. But if you give a wrong answer to my question, आय विल टेक द मनी विथ इंटरेस्ट." मी तुला आता पैसे देणार आहे, नो डाऊट. तुझ्या दराने म्हणतो, जो तुझा रेट आहे प्रत्येक क्वेश्चनचा, आय एम गोइंग टू गिव्ह यू मनी. बट इफ युअर आन्सर इज रॉंग, यू विल हॅव टू गिव्ह मी दॅट मनी रिटर्न
विथ इंटरेस्ट. तुला व्याजासह ते पैसे मला द्यावे लागतील. दिस इज अ रेअर कस्टमर. आता अशा प्रकारचा कस्टमर हा त्यासाठी रेअर आहे, दुर्मिळ आहे. इफ यू फाइंड एनी आन्सर सॅटिस्फॅक्टरी यू विल गिव्ह मी द 5 रुपीज. आणि बघा, ऍस्ट्रॉलॉजर्स इज अ व्हेरी स्मार्ट बॉय, स्मार्ट कॅरेक्टर. ही से ठीक आहे, आय एम ऍग्री, बट इफ आय करेक्ट, जर माझं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही मला 5 रुपये द्यायचे. बघा, 5 रुपये. नो, और विल यू गिव्ह मी 8 आनाच, किंवा 8 आणे. 8 आणे द्यायची, अर्धा पैसे, 8 आणे म्हणजे 50 पैसे. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी द ट्वाइस एज मच एज इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. बरं ठीक आहे, पण जर चुकला तर तू मला दुप्पट पैसे द्यायचे, व्याज नाही, आता डबल अमाउंट ऑफ मनी. सेड द स्ट्रेंजर. द फॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि अशा प्रकारे त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी ठरवलं. विल स्टॉप हिअर, विल कंटिन्यू इन नेक्स्ट व्हिडिओ.